मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं काही आपल्या युट्यूब चॅनलवर. या ठिकाणी आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 साठी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी गणित या विषयाचे म्हणजे मॅथ्स या विषयाचे प्रॅक्टिस सेट सुरू करणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, काही नवीन असतील या ठिकाणी, काही जणांनी बघितले असतील की आपण मराठी म्हणजे मराठी मीडियमचे जे काही प्रॅक्टिस सेट बघितले होते, जे आतापर्यंत जे मराठी मीडियमचे मुलं असतात त्यांच्यासाठी आपण गणित विषयाचे प्रॅक्टिस सेट सुरू केलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण गणित विषयाचे प्रश्न जे असणार ते तुमचे मराठीतून असणार. पण त्या ठिकाणी आता काही मुलांना अशा कमेंट टाकल्या होत्या की त्या ठिकाणी त्यांना मराठीतून प्रश्न समजत नाही, तर मग मराठीतून प्रश्न समजत नसतील तर त्याच्यासाठी आपण काय केलं, आता हेच प्रश्न जे ते प्रॅक्टिस सेट होते तेच आपण इंग्लिशमध्ये, कारण तुम्हाला काही वेगवेगळे प्रश्न येणार नाही, वेगवेगळे पेपर येणार नाही. त्या ठिकाणी पेपर एकच असणार आहे, फक्त त्याची लँग्वेज मराठी आणि इंग्लिश अशा दोन पद्धती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. मग जर का दोन लँग्वेज मध्ये तुम्हाला मिळत असेल तर या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा तुमची दोन लँग्वेज मध्ये म्हणजे मराठीवाल्यांसाठी मराठी आणि इंग्लिशवाल्यांसाठी इंग्लिश एवढी सुविधा आपण या ठिकाणी आता करणार आहे. म्हणजे आजपासून जे काही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील त्याच्यासाठी या ठिकाणी आपण पाहणार पूर्ण 20 प्रश्न या ठिकाणी इंग्लिश मधून आपण कंप्लीट करणार. आणि अशाच प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करसाल जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत. पण जोपर्यंत तुमची परीक्षा होणार नाही, जसं की 13 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही प्रत्येक प्रॅक्टिस या ठिकाणी जर कंप्लीट केला, ते जर सॉल्व्ह केले, त्याचे जर आन्सर बरोबर बघितले, कोणते येत नाही त्याच्यावर जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच या परीक्षेत म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 13 डिसेंबरला होणार 2025 मध्ये, डिसेंबरला 2025 मध्ये याच वर्षात. तर या ठिकाणी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, कारण तुम्हाला मराठीत किंवा इंग्लिश मध्ये, आता मराठी या सब्जेक्टची लँग्वेज तुम्ही मराठी घेणार, इंग्लिश असेल तर इंग्लिश घेणार. या लँग्वेज पेपर मध्ये तुम्हाला सर्व पॅरेग्राफ वगैरे दिलेले असतात, त्याच्यातून तुम्हाला उत्तर शोधायचे असतात. त्याच्यात बरेच मुलं आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. त्याचबरोबर ज्या बुद्धिमत्तेच्या असतात त्याच्या सर्व डायग्राम दिलेले असतात, ते तुम्ही सर्वच्या सर्व पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी मिळू शकता. फक्त गणित विषय असतो जो तुमचं सिलेक्शन ठरवतो, सिलेक्शन त्या ठिकाणी होणार किंवा नाही. मग यासाठी आपली गणित विषयाची तयारी चांगली असली पाहिजे. मग त्यासाठी गणित विषयाची तयारी करायची कशी, तर या ठिकाणी फक्त तुम्ही आता काय करणार, सर्व प्रॅक्टिस सेट कम्प्लीट करणार. पण कम्प्लीट कसे करणार, तुम्ही कम्प्लीट करणार त्याला सर्वात पहिले जसं की मराठी जर तुम्ही अगोदर बघितली असेल, एखाद्या प्रॅक्टिस सेट जर बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे. पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही करणार काय, या ठिकाणी जसा तुमच्या समोर प्रश्न येईल त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही थांबवणार आणि व्हिडिओ थांबवून 1 2 3 4 अशा 20 पर्यंत, कारण आपण किती प्रश्न बघणार आहेत, 20 प्रश्न बघणार आहेत. असं 20 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी नंबर मांडणार तुमच्या नोटबुकच्या मागच्या पैकी नोटबुक किंवा एखादी नोटबुक करा 24 प्रत्येक त्याच्यावर नाव द्या प्रॅक्टिस सेट 1, प्रॅक्टिस सेट 1. आणि या ठिकाणी प्रॅक्टिस सेट मध्ये 1 2 3 असे 20 प्रश्न केल्याच्या नंतर तुम्ही बघणार पहिला प्रश्न सोडवला, त्याचं उत्तर तुमच्याकडे आता असणार. नंतर तुम्ही व्हिडिओ पुन्हा सुरू करणार, त्याच्यात पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार, ते उत्तर कसं का आलं, ते प्रश्नाला कसं टॅकल केलं, या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी चेक करणार. जर बरोबर आलेला असेल तुमचं उत्तर तर तुम्ही त्यात बरोबर करणार, दुसऱ्याचं बरोबर आलं बरोबर करणार, समजा तिसरा चुकीचा आला म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर नाही दिलं तुम्ही त्याला रॉंग करणार. असं करत करत तुम्ही 20 पर्यंत जाणार आणि 20 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्ही या ठिकाणी असं कमेंट मध्ये टाकणार आणि तुमच्या नोटबुकवर सुद्धा ते लिहून ठेवणार. कशामुळे पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला समजा 15 गुण पडले किंवा होऊ शकतं तुम्हाला 10 पडले, दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला 12 पडले, त्याच्यानंतर तिसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला 8 पडले. अशा पद्धतीने तुम्ही समोर जाणार. आता कमी तर होणार नाही, तुमचे मार्क्स प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये वाढतच जातील याची गॅरंटी. पण कारण काय असू शकतं, एखादा नवीन प्रश्न आला किंवा एखादा तुम्हाला समजला नाही, तुम्हाला तो समजण्याचा अवघड गेला, मग त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर जास्त विचार करणार, त्याच्यावर जास्त त्याची तयारी करणार. मग असं करून तुमचे पूर्ण काय होऊन जाईल, मार्क्स वाढत जातील. मग असं करत करत परीक्षा येईपर्यंत परीक्षा जर खूप दूर राहिली, येणाऱ्या एका महिन्यापर्यंतच म्हणजे एका महिन्यात जवळपास आपले 10 किंवा 15 ते 15 आपण असं 15 प्रॅक्टिस सेट आपले त्या ठिकाणी कम्प्लीट होईल. 10 किंवा 15 या 10-15 प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही 19 ते 20 मार्कापर्यंत या ठिकाणी आरामात पोहोचू शकता गणित या विषयात. आणि गणित विषयात जर तुम्हाला 20 मार्क जर पडत असतील, 19 मार्क सध्या जर पडत असतील त्या एका महिन्याच्या आत, तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. मग अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट कम्प्लीट करणार आहे. प्रॅक्टिस सेट आता कसे राहते, प्रश्न कसे राहते तुमच्या समोर आल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच कळेल. त्याच्यानंतर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता की अशाच पद्धतीने प्रश्न आहे येतील का, काय तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. तुम्हाला एखादा प्रश्न आवडला त्या टॉपिकवर, म्हणजे एखादा प्रश्न आला तो टॉपिकच तुम्हाला जमत नाही, त्या टॉपिकवरच जर तुम्हाला व्हिडिओ टाक पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता. मग आता डायरेक्टली आता कुठलाही दुसरा उशीर न करता, दुसरा वेळ वाया न घालता आपण काय करू, डायरेक्टली या ठिकाणी आता प्रश्न सॉल्व्ह करू. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या साईडला तुमच्या समोर काय आलेला आहे, प्रश्न आलेला आहे.
जसा प्रश्न आला तसा तुम्ही काय करणार, व्हिडिओ स्टॉप करणार आणि व्हिडिओ स्टॉप करून याचं उत्तर काढणार. याचं उत्तर काढल्याच्या नंतर आता मी व्हिडिओ म्हणजे आता लगेच याचा आन्सर तुम्हाला सांगणार, म्हणजे पूर्ण प्रश्न कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार ते मी दाखवणार. त्याच्यानंतर तुमचा आणि हे आन्सर बरोबर एका चेक करणार तुम्ही. जर बरोबर असेल तर तुम्ही 1 नंबरला काय करणार, करेक्ट करणार. या ठिकाणी तुमचा 1 नंबरचा प्रश्न काय झालेला आहे, बरोबर आलेला आहे असं तुम्ही समजू शकता. तर या ठिकाणी पहा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला विचारलेलं आहे, इफ द डिजिट 6 and 1 in the number 36,510 आर इंटरचेंज. इंटरचेंज म्हणजे काय केलं, चेंज केलं, त्याची जागा चेंज केली, प्लेस चेंज केली. द डिफरन्स इन द रिझल्टिंग नंबर. तर आलेल्या संख्येत आणि पहिल्या संख्येतला तुम्हाला फरक विचारला आहे. डिफरन्स म्हणजे काय, फरक विचारला. काय केलं पहा, आता नंबर काय दिलेला आहे 36,510 आणि नंबर दिलेला आहे, एक संख्या दिलेली आहे. या संख्येत काय करायचं तुम्हाला, 60 आणि 1 ची प्लेस चेंज करायची. मग संख्या काय, नवीन जो नंबर बनणार, जो नवीन या ठिकाणी नंबर येणार तुमच्या समोर ते काय येणार, या ठिकाणी 3 जसे तसे राहतील, 1 या ठिकाणी येईल, 5 ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी राहतील, 6 या ठिकाणी जातील आणि या ठिकाणी राहील 0. आता पहा ही संख्या, हे जे नंबर आहे लहान आहे आणि हा जो नंबर आहे मोठा आहे जर बघितला तर आता याला आपण काय करू शकतो, वरच्या नंबर मधून खालचा नंबर आपण करू शकतो मायनस, म्हणजे याची करू शकतो आपण सबट्रॅक्शन. कारण करायला सांगितली, करू शकतो म्हणजे काय, करायला सांगितले, कुठं करायला सांगितले तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला, डिफरन्स, डिफरन्स इन द रिझल्टिंग नंबर. आता रिझल्टिंग नंबर म्हणजे जे आलेला नंबर आहे तो हा नंबर बदला, तुम्ही याला मायनस करायचे, 0 गेले 0 राहतो, 1 मधून तर 6 जाणार नाही, 1 - 6 होणार नाही, मग 1 - 6 होणार नाही, तर या ठिकाणी काय करावं लागेल, 1 कॅरी करावं लागेल. 1 कॅरी केल्याच्या नंतर या ठिकाणी होते 11 आणि या ठिकाणी राहते 4. आता 11 - 6 जर केले तर किती राहतात, 5 रिमेनिंग, 4 - 5 होणार नाही, 6 मधून गेलं तर 14 येतील, या ठिकाणी राहतील 5. आता 14 - 5 मध्ये येतील 9 येतील आणि 5 मायनस या ठिकाणी 1 म्हणजे किती, 4 आणि 3 - 3 किती 0, म्हणजे 4,950, 4,950 हे काय असणार याचा बरोबर आन्सर. आणि पर्याय कोणता दिलेला आहे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ए ऑप्शन. काय दिलेलं आहे, ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. काय तरी समजला असेल, तसं समजलं तर व्हिडिओ तुम्ही काय करू शकता, मागं म्हणजे परत एकदा चेक करू शकता त्या ठिकाणी कशा पद्धतीने दिलेले आहे ते. आता बघू आपण लगेच दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा प्रश्न दिलेला आहे, विच डिजिट इन द नंबर 18,759. दिलेले 18,759, 18,759 नंबर दिलेला आहे. आणि त्याला हॅज द हायेस्ट प्लेस म्हणजे एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलं तुम्हाला, प्लेस व्हॅल्यू. काय विचारलेले, प्लेस व्हॅल्यू. आता 2 व्हॅल्यू असतात पाहिजे, प्लेस व्हॅल्यू आणि एक असते प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू, आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय, प्लेस व्हॅल्यू तुम्हाला कोणाची विचारू द्या, 9 ची जर प्लेस व्हॅल्यू विचारली तुम्ही काय सांगणार, 9 होती. 5 ची प्लेस व्हॅल्यू विचारली तुम्ही सांगणार 5 होईल. 7 ची प्लेस व्हॅल्यू काय असणार, 7 आहे. त्याच्यानंतर 8 ची प्लेस व्हॅल्यू 8 आणि या ठिकाणी 1 ची प्लेस व्हॅल्यू 1. म्हणजे फेस व्हॅल्यू काय असते, जी दिलेली आहे ती दिसते. फेस म्हणजे त्याच्या चेहऱ्याकडे, फेस म्हणजे काय, चेहऱ्याकडे, त्याच्याकडे बघून तुम्हाला जे वाटतं फेस व्हॅल्यू काय असणार, जी दिलेली आहे ती. 99, 5 5 77, 28, 1 ची 1. पण प्लेस व्हॅल्यूचं काय, प्लेस व्हॅल्यू ठरवली जाते त्याच्या प्लेस वरून, त्याचं प्लेस कुठे आहे. मग प्लेस कुठे आहे, कसं या ठिकाणी तुम्हाला असाल 9 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी याला काय करणार आपण, 9 आहे, 9 च्या समोर किती अंक येते की नाही, डायरेक्ट 9 ची प्लेस व्हॅल्यू असणार 9. 9 च्या मागे कोणीच नाही, 9 ची प्लेस व्हॅल्यू 9. 5 ची प्लेस व्हॅल्यू किती असणार, 5 च्या समोर किती अंक आहे किती डिजिट येतात, एकच डिजिट आहे. मग एकच डिजिट असल्यामुळे 5 ची प्लेस व्हॅल्यू असणार 50. किती असणार, 50. त्याच्यानंतर 7 ची प्लेस व्हॅल्यू किती काढायची आपल्याला, 7 च्या समोर 2 आहे, म्हणजे 7 च्या समोर 2 म्हणजे 700 ही असणार 7 ची प्लेस व्हॅल्यू. काय असणार, प्लेस व्हॅल्यू. 8 ची प्लेस व्हॅल्यू 8, त्याच्या समोर 1 2 आणि 3, 1 2 आणि 3 म्हणजे 8000. 8000 काय असणार, 8 ची प्लेस व्हॅल्यू. आता 1 ची जर प्लेस व्हॅल्यू काढली तर 1 च्या समोर 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4 म्हणजे 10000. काय असणार, 10000. आता यात कोणता नंबर सर्वात मोठा आहे, 10000, 800,000 का मग 750 का मग 9. या ठिकाणी आपण सांगू शकतो 10,000 हे काय सर्वात मोठा, म्हणजे 1 ची प्लेस व्हॅल्यू काय असणार सर्वात जास्त. 1 ची प्लेस व्हॅल्यू सर्वात जास्त. ऑप्शन काय राहील याचं, याचं ऑप्शन राहील ए. याचं सुद्धा ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. कारण प्लेस व्हॅल्यू काय आहे, 1 ची सर्वात जास्त. प्लेस व्हॅल्यू म्हणतो काय,
तर प्लेस व्हॅल्यू, आता प्लेस व्हॅल्यू कोणाची सर्वात जास्त असतात? प्लेस व्हॅल्यू 9 ची, त्याच्यानंतर 8 ची, त्याच्यानंतर 7 ची, त्याच्यानंतर 5 ची आणि त्याच्यानंतर सर्वात कमी 1 ची. प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला ठिकाणी समजले असतील, आणि समजले असतील तर लगेच आता आपण 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 3 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, इंजिन कॅन पंप 84,500 लिटर ऑफ वॉटर पर आवर्स. एका तासात एक इंजन, कोणतं इंजन, कोणतं एक इंजन, पंपचं इंजन किंवा एक इंजन कॅन पंप म्हणजे पंप करू शकतं, म्हणजे काय ते काढू शकतं किंवा मग फिरवू शकतं. An engine can pump 84,500 liter of water per hour. पर hour म्हणजे एका तासात, म्हणजे 1 hour मध्ये 84,500 लिटर वॉटर काय करू शकते, ते पंप करू शकतं. द इंजिन इज रन फॉर 10 hours इन अ डे, म्हणजे एका दिवसात इन अ डे द इंजिन इज रन फॉर 10 hours. एका दिवसात इंजिन किती वेळ चालतं? 10 तास चालतं. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल इट पंप इन 5 days? तर 5 दिवस. आता सरळ सरळ एका तासात 84,500, मग 10 दिवसात किंवा 10 तासात तुम्ही काय करणार? 84,500 गुणिले मल्टिप्लाय 10. 84,500 इंटू 10 इंटू 5, कारण 5 दिवसासाठी. आता हे झालं एका दिवसात, एका तासात 84,500 लिटर एका तासात, म्हणजे 1 hour मध्ये 10 hour मध्ये, म्हणजे एका दिवसात 10 hour किती चालतं ते 10 hour चालतं, म्हणजे 10 तास चालतं. 10 दिवसात 10 डे म्हणजे एवढं, आणि त्याचबरोबर 5 दिवसात आपल्या करायचं म्हणून अजून 5 दिवस. या ठिकाणी आता किती दिले? 10 मल्टिप्लाय केले तर 8 4 5 0 0 आणि 10 ने मल्टिप्लाय केलं नाही. याचं मल्टिप्लिकेशन झालं. आता करणार आपण 5 चं मल्टिप्लिकेशन. 5 आता 0 0 0 5 5 ला 25 is 5. या ठिकाणी कॅरी येतील 2. 5 4 ला 20 आणि 20 प्लस 2 जे 2 आणि 2 कर 40 कॅरी. 8 5 ला 40 आणि 40 प्लस 2 42. किती झाले? तर 42,25,000. 42,25,000. ऑप्शन काय दिलेलं आहे का? 42,25,000 ऑप्शन दिलेला आहे डी. हे काय असणार? 5 दिवसात, इन 5 days, 5 दिवसात जे इंजन होतं, जे मोटर होतं, ते काय करणार? एवढे लिटर पाणी पंप करणार. किती दिवसात? 5 दिवसात. तर याचा आन्सर आहे ना ऑप्शन डी. समजला असेल क्वेश्चन? समजला असेल तर लगेच आपण पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 4 नंबरचा प्रश्न. फोर्थ क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की द सम ऑफ टू नंबर इज 3,45,678 इफ वन नंबर इज 16,016 more than the other, which number is the greater? तर मोठा नंबर कोणता आहे? ग्रेटर म्हणजे मोठा नंबर कोणता आहे ते काढायचं. तुम्हाला काय करणार या ठिकाणी? तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला नंबर काय दिलेला आहे ते बघणार. नंबर दिलेला आहे 3,45,678. हा नंबर दिलेला आहे. त्या नंबरचे 2 भाग होणार, पण या 2 भागात एक भाग असा असणार ज्याच्यात 16,060 म्हणजे 16,016 ही संख्या जास्त असणार. एवढी संख्या जास्त असणार. मग त्यासाठी काय करणार तुम्ही? जेवढे जास्त दिलेले आहेत तर ते अगोदर वजा करणार, ते मायनस करणार. ते काय करणार? अगोदर मायनस करणार, सबट्रॅक्ट करणार. 60,016 म्हणजे 16,016. 60,016 याच्यात तुम्ही मायनस केले या नंबर मधून. 8 मधून 8 मायनस 2 7 मायनस 1 6, त्यानंतर 6 मायनस 0 6. आता 5 तर 5 मायनस 6 होणार नाही. मग या ठिकाणी होतील 15, या ठिकाणी होतील 3. 15 मायनस 6 9, 3 मायनस 1 आणि 3 मायनस 3. असं केलं. आता काय झालं पहा, ते 16 मायनस केल्यानंतर हा नंबर आला आपल्याकडे 3,29,662. आता हा नंबर आला तर याच्यात दोन्ही नंबर सारखाले असतात, ए वाला पण आणि बी वाला पण. म्हणजे पहिली संख्या आणि मोठी संख्या, छोटी स्मॉलर आहे ग्रेटर, दोन्ही नंबर काय सेम असतात. कारण काय? जे शिल्लक होते तीच काढून टाकले. आता झाले दोघांजवळ सारखा आहे. आता दोघांजवळ सारखाले झाले तर यालाच आपण काय करू? भाग देऊ, ते डिवाइड करू. आणि 6 याला जर डिवाइड केले तर तुम्ही अशा पद्धतीने डिवाइड करू शकता. डायरेक्टली खाली म्हणजे आडवा भाग सुद्धा देऊ शकता. आडवा डिवाइडेशन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा जर भाग दिला तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो 2 1 2 आणि किती होणार? 1 म्हणून 12. 2 6 12 0 0 या ठिकाणी 9. 2 4 8 8 मायनस या ठिकाणी होणार 1. त्यानंतर 6 येतील. 2 8 16 0 0 6. त्याच्यानंतर 2 3 6 0 2 खाली येते आणि 2 1 2 म्हणजे 0 0.
अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन खालच्या स्टेप तुम्हाला एक दोन स्टेप जवळपास दोन स्टेप दिसत नसतील तर याचा भागाकारला तुम्ही केला म्हणजे डिवाइड जर ते आले ना बरोबर तर तुम्हाला येणार 1,64,831 हे येणार तुमच्याकडे आन्सर. आता या ठिकाणी तुम्हाला पहिले ऑप्शन काय दिले काय दिलं 1,64,831 हे पहिलाच ऑप्शन दिलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन तुम्हाला दोन दिलेला आहे. याचा अर्थ काय की मुद्दा पण तुम्हाला फर्स्ट ऑप्शन देण्याचं कारण काय तुम्ही या ठिकाणी आता पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट करू शकता आणि तेच ऑप्शन करेक्ट केल्याच्या नंतर ह्याचं उत्तर तुमचं बरोबर येणार नाही कारण ते उत्तर चुकीचं आहे. उत्तर चुकीचं कशामुळे कारण तुम्हाला विचारलं होतं की मोठी संख्या कोणती म्हणजे ग्रेटर नंबर कोणता तुम्ही सांगितला स्मॉलर नंबर. आता असा स्मॉलर नंबर आता ही हा असा नंबर आहे जे दोन्ही सारखाच आहे म्हणजे पहिली संख्या अशी असतात अशी असतात पण एक संख्या असली तिच्यात थोडा म्हणजे 16,060 एक्स्ट्रा आहे हा एक नंबर आणि त्यात 1,64,831 प्लस 16,016 हे जर ऍड केली तर किती होईल 7 + 1 6 + 1 7 3 + 1 4 8 6 + 10 6 7 आणि 8 आणि या ठिकाणी 1 तर या ठिकाणी पहा अशा पद्धतीचा आन्सर 1,80,847 ऑप्शन दिलेला आहे सी. कशामुळे कारण हा नंबर आणि हा नंबर इथे सुरुवातीला सेम होता पण याच्यात 16,016 एक्स्ट्रा होते. तो नंबर होता ग्रेटर नंबर. तुम्हाला जर स्मॉलर नंबर विचारला असता तुम्ही ऑप्शन एक हा सांगणार होते. तुम्हाला विचारला ग्रेटर नंबर मग ग्रेटर नंबर विचारल्याच्या नंतर तुम्ही याचा ऑप्शन सांगणार ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. काय असतं सी बरोबर याचा आन्सर असणार. समजलं नसेल तर थोडासा मागे घ्या रिवाइज करा परत एकदा बघा नक्की समजून जाईल. आता पाहू आपण याच्यानंतरचा प्रश्न किती नंबरचा 5th नंबरचा आणि एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. काय दिलेलं लगेच पाहू काय दिलं पहा प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्टिंग प्राईम फॅक्टर ऑफ 32 एकदम सोपा आहे. 32 चे प्राईम फॅक्टर काढायचे 32 चे प्राईम फॅक्टर कशा पद्धतीने काढणार 32 ला तोपर्यंत मल्टिप्लाय म्हणजे डिवाइड करत जाणार त्याचे भाग पाडत जाणार कशा पद्धतीने त्याचे फॅक्टर पाडत जाणार जोपर्यंत आपल्याला प्राईम नंबर मिळत नाही तोपर्यंत कशा पद्धतीने करणार 32 ला जर मी असं लिहिलं 16 × 2 16 32 होतात. बरं त्या 16 ला मी असं लिहू शकतो 8 × 2 8 2 16 × 2 बरोबर 8 2 16 16 2 32 बरोबर. या एंडला मी अजून असं लिहू शकतो 4 2 8 × 2 × 2 परत या ठिकाणी 4 ला मल्टिप्लाय करू शकतो मी 4 × 2 2 × 2 2 × 2 × 2 × 2 × 2 हे झालं बा 1 2 3 4 5 हे असतं याचं बरोबर आहे. कशामुळे कारण काय हे प्राईम फॅक्टर असतात. प्राईम फॅक्टर म्हणजे जोपर्यंत प्राईम नंबर येत नाही तोपर्यंत प्राईम नंबर तुम्हाला माहिती असतात. प्राईम नंबर काय असतात त्याला स्वतःच भाग जातो त्या संख्येनं त्याच नंबरनं आणि दुसऱ्या फक्त एकनं भाग जातो. आता एकनं तर सर्वांनाच भाग जातो आणि स्वतःनं सर्वांनाच भाग जातो. मग सरळ आपण म्हणू शकतो की ज्याला कोणत्याही नंबरनं डिवाइड करू शकत नाही किंवा असतो प्राईम नंबर. दोनला जर फक्त दोनलाच आणि एकनं यानं डिवाइड करू शकतो आपण दुसऱ्या कोणत्या संख्येने डिवाइड करू शकत नाही. तो काय सर्वात स्मॉलेस्ट प्राईम नंबर फर्स्ट प्राईम नंबर म्हणजे 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की राईट द नंबर 1632 या त्याला आपण म्हणू शकतो 1632 as a product of two number. However, one of these numbers should not have more factor. एकदम इझी क्वेश्चन आहे. काय दिलंय पहा 1632 म्हणजे 1632 याला दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं. आता कोणकोणत्या दिलं याचं तुम्हाला ते करायचं का फॅक्टर पाडायचे का दोन फॅक्टर पाडायचे का तर नाही पाडायचे काय करायचं सरळ सरळ काय करायचं ऑप्शन चेक करायचं. ऑप्शन काय दिलेलं आहे पहा फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे सेकंड दिलेला आहे थर्ड दिलेला आहे आणि डी फोर्थ दिलेला आहे. फर्स्ट दिलेला आहे 68 × 24 त्याच्यानंतर दिलेला आहे 34 × 48 34 × 28 नेक्स्ट दिलेला आहे 70 × 96 नेक्स्ट दिलेला आहे 32 × 51 हे ऑप्शन तुमच्याकडे दिलेले आहेत. ऑप्शन वरूनच तुम्ही सांगू शकता की कोणते याचा आन्सर असेल. सर्व सरळ क्वेश्चन काय विचारला होता की दोन फॅक्टर पडतील या नंबरची बरोबर. कोणता फॅक्टर तरी चेकच करू नका काय फक्त दोन फॅक्टर पडतील एवढं सांगितलं. दोन फॅक्टर पडतील 1 2 1 2 1 2 1 2 यापैकी एक फॅक्टर असा असला पाहिजे जो की प्राईम असला पाहिजे. काय असला पाहिजे प्राईम असला पाहिजे म्हणजे मूळ संख्या असली पाहिजे. प्राईम याचा काही 68 प्राईम आहे का नाही 24 प्राईम आहे का नाही म्हणजे ऑप्शन इथे राहणार नाही कारण दोन्ही ठिकाणी एक तरी प्राईम पाहिजे म्हणजे एकच प्राईम पाहिजे. दोन्हीपैकी एक नंबर प्राईम पाहिजे एक दुसरा कोणताही असला तरी चालतो. 34 आणि 28 दोन्ही पण प्राईम नाही म्हणजे हे उत्तर राहणार नाही. 70 या ठिकाणी प्राईम नंबर आहे. 17 ला कोणत्याही नंबरनं आपण डिवाइड करू शकत नाही. 32 आणि 51 या ठिकाणी दोन्ही पण काय नाही प्राईम नाही
हे सुद्धा राहणार नाही. आपला ऑलरेडी आन्सर आपला आलेला आहे आणि काहीच करायचं काम नव्हतं. डायरेक्टली आपण फक्त प्राईम नंबर 17 जर बघितले असते तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की याचा आन्सर काय असणार, ऑप्शन सी हे असणार याचं करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा, इझी क्वेश्चन दिलेला आहे, मल्टिप्लिकेशनचा क्वेश्चन. 0.2 इंटू 0.02 इंटू 0.002 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि सांगायचं. आता या ठिकाणी काय करणार तुम्ही, ज्यावेळेस पण मल्टिप्लिकेशन तुम्हाला दिलेली असते, ज्यावेळेस पण तुम्हाला मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचा असतो, त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर त्यावेळेस तुम्ही करणार जेवढे काही नंबर असतील पॉईंटचा विचार करणार नाही, झिरोचा विचार करणार नाही. फक्त काय करणार तुम्ही बघणार या ठिकाणी फक्त आणि फक्त नंबर किती 2 आहे, या ठिकाणी पण 2 आहे, या ठिकाणी पण 2 आहे, या ठिकाणी पण 2 आहे. 2 अशा पद्धतीने दिलेले आहे. याचं करा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 4 इंटू 8 8 इंटू 16 केले 16. आता ऑप्शन बघा इथे 16 येतं. फर्स्ट मध्ये पण आहे, सेकंड मध्ये पण आहे, थर्ड मध्ये पण आहे, फोर्थ मध्ये पण. जे आपलं जे आपण या ठिकाणी दिमाग लावायचं ट्राय केलं, म्हणजे आपला ब्रेन चालवायचं ट्राय केलं ते या ठिकाणी चालू शकतं ना आपण. काय करणार आता आपण का मल्टिप्लाय केला आपण 6. आता तुम्ही बघणार या ठिकाणी पॉईंट होता, या ठिकाणी पॉईंट होता, या ठिकाणी पण पॉईंट दिलेला होता. आता पॉईंटच्या नंतर जेवढे अंक असतील तेवढे मोजून घ्या. पॉईंटच्या समोर पॉईंटच्या नंतर या ठिकाणी 1 आहे, पॉईंटच्या नंतर या ठिकाणी 2 आहे, पॉईंटच्या नंतर 1 2 आणि 3 या ठिकाणी 3 आहे. म्हणजे किती नंबर झाले, 3 4 5 आणि 1 6 3 4 5 आणि 6 नंबर झाले जे की पॉईंटच्या नंतर आहे. म्हणजे इथं पण पॉईंटच्या नंतर 6 नंबर असले पाहिजे, 6 लेटर किंवा 6 डिजिट असले पाहिजे नंबर नाही. या ठिकाणी 1 2 आता नसतं तर काय करायचं, नसतं तर 0 द्या, 3 4 5 आणि 6 पॉईंट द्या. या ठिकाणी झाले आन्सर तयार. काय झाले आन्सर रेड. पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 5 आणि 6 आणि 6 इथं 1 2 3 4 5 6 होते झाले 6. काय असणार ऑप्शन, काय असणार डी हे असणार आपलं करेक्ट आन्सर. हे असणार असं करेक्ट आन्सर. समजलं असं. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. एक या ठिकाणी चांगला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. A tank has capacity of 45 liters to complete fill. म्हणजे कम्प्लीट फिल करण्यासाठी पूर्णच्या पूर्ण भरण्यासाठी एक टाकीत पूर्ण किती पाणी त्याच्यात बसू शकतो, किती पाणी फिल करू शकतो आपण, तर 45 लिटर. किती लिटर 45 लिटर त्या टँकची कॅपॅसिटी या ठिकाणी दिलेली आहे 45 लिटर. The tank is filled with 4/9 of its capacity. आता टँक भरलेली आहे, किती भरलेली आहे, याच्या कॅपॅसिटीच्या 4/9 एवढी ती फिल झालेली आहे. म्हणजे जर ते टोटल 9 पार्ट असेल तर त्याचे 4 पार्ट फिल केलेला आहे, 4 पार्ट फिल केलेला आहे म्हणजे 4. जसं की समजा 9 लिटरची टाकी असेल तर त्यात 4 पार्ट 4 लिटर पाणी बसलेले. मग किती बसलेले आहे आपण अशा पद्धतीने काढला 45 चे 4/9 9 5 जा 9 5 जा 45. त्याच्यानंतर 5 होता 20 म्हणजे 20 लिटर वॉटर काय झालेलं आहे, फिल झालेलं आहे, पाणी भरलेलं आहे. 45 कॅपॅसिटी आहे, 45 लिटर पाणी त्याच्यात बसतं. 45 बसवलेलं आहे का, नाही. किती बसवलेलं आहे, फक्त आणि फक्त 20 लिटर, फक्त 20 लिटर पाणी त्याच्यात टाकलेलं आहे. आता 20 लिटर पाणी टाकलेलं असेल, 20 लिटर पाणी भरलेलं आहे, तर केलं काय, इट्स कॅपॅसिटी आफ्टर रिमूव्हिंग 2/5 liters ऑफ वॉटर फ्रॉम इट. आता हे 20 लिटर मधून, या 20 लिटर मधून अजून काय केलं आपण, परत त्याच्यात कॅन बुडवली किती आणि पाणी काढून घेतलं. पण पाणी काढून किती घेतलं 2/5. म्हणजे जर का 2/5 पाणी काय केलं, काढून घेतलं. काढून घेतलं म्हणजे किती 2/5 काढून घेतले, याचा अर्थ पहा 5 4 जा 20 आणि 4 जा 8 लिटर काय केलं, मायनस केलं. त्या 20 मधून जर का 8 गेले, 20 मायनस 8 जर केलं तर किती येणार 12. याचा अर्थ 12 लिटर पाणी त्याच्यात आता अजूनही आहे. सुरुवातीला होतं 20 लिटर, त्याच्यात 8 लिटर काढून घेतो, राहिले किती 12 लिटर. आता या 12 लिटर मध्ये मला सांगायचं काय, सांगायचं की अजून हाऊ मच मोर वॉटर शुड बी ऍडेड टू फिल द टँक कम्प्लीटली. आता 12 लिटर पाणी भरलेले आहे, पण आता परत आपल्याला टँक फुल करायची, पूर्ण टँक भरायची. पूर्ण टँक जर फिल करायची असेल तर या 12 लिटर मध्ये अजून किती पाणी बसेल, कारण टोटल तर 45 बसू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त बसू शकत नाही. कॅपॅसिटी किती आहे 45 मायनस 12 जर केला आपण, कारण एवढं तर भरायचं काम नाही, एवढं तर आपण परत भरलेलं आहे. 45 मायनस 12 जर केलं तर किती 30 म्हणजे 33 लिटर वॉटर अजूनही आपण त्याच्यात टाकू शकतो, जे की आपल्याला टाकायचं. कशासाठी, टँक फिल करण्यासाठी. काय केलं समजलं का, सर्वात पहिले 45 लिटरची टँक होती,
त्याच्यात सांगितलं की 4/9 त्याच्यात पाणी भरलेले आहे, म्हणजे 20 लिटर पाणी भरलेले आहे. मग 20 लिटर मधून अजून काय केलं, 2/5 पाणी त्याच्यातून काढून घेतलं, म्हणजे 2 पाणी काढून घेतलं. किती पार्ट? 8 लिटर. 8 लिटर जर 20 मधून काढलं तर राहिले किती? 12 लिटर. मग 12 लिटर मध्ये अजून आता किती भरत होते? फुल भरत अजून 33 लिटरचं टाकलं तर 45 लिटर पाणी त्या ठिकाणी भरून जाईल. हे झालं तुमचं क्वेश्चन कोणता? 1 नंबरचा, ज्याचा आन्सर येणार सी. त्याचा आन्सर असणार सी. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे? ट्रेन 1250 मीटर्स म्हणजे 1250 1250 मीटर लॉंग covers a distance of 1 kilometer in 2 minutes. If it crosses another stationary train, stationary म्हणजे काय? थांबलेली, एका जागेवर उभी असणारी स्टेशनरी ट्रेन in 4 minutes, what is the length of the stationary train? The stationary ट्रेनची लांबी काय? एक ट्रेन दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी या ठिकाणी अशा पद्धतीने सांगू शकतो, ही एक ट्रेन आहे जी की उभी आहे. उभी आहे या ठिकाणी हलणार नाही, फिरणार नाही, जाणार नाही समोर. ही दुसरी ट्रेन आहे. आता ही मात्र हलू शकते. ही काय होती? ही ट्रेन या ठिकाणी आहे, ही ट्रेन या ठिकाणी. आता बघा, आता या ट्रेनला असा स्वतःचा म्हणजे एक डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तिथं स्वतःचा डिस्टन्स असेल ना. आता समजा हे बघा, हीच आहे एक ट्रेन आहे, पहिली एक ट्रेन आहे. आता ही जी ट्रेन आहे हिची लांबी किती आहे? 1250. 1250 दिलेली आहे का? 1250 1250 मीटर याची लांबी आहे. आता या ट्रेनने जर का असं जात असं समजा या ठिकाणी तिथून ती निघली, आता असं पूर्ण जाण्यासाठी गेलं काहीतरी वेळ लागणार ना, काहीतरी वेळ लागणार. मग असं या ठिकाणी इथपर्यंत जाण्यासाठी बघा, एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तिथं काहीतरी वेळ लागलेला असणार, कारण तिथून निघली होती. तिचा मागचा पार्ट असा या ठिकाणावरून निघल्याच्या नंतर अशा पद्धतीने तिथून हा पार्ट जोपर्यंत जात आहे अशा पद्धतीनं म्हणजे एक डिस्टन्स कव्हर करायला काहीतरी वेळ लागेल. आणि हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तिचं अंतर किती आहे? 1250 1250 मीटर. हे ए ट्रेनचं जे की रनिंग मध्ये आहे. पण दुसरी एक ट्रेन आहे जी की उभी आहे. आता समजा ही एक ट्रेन उभी आहे, ही दुसरी ट्रेन 1250 वाली आली आणि हिला अशी क्रॉस करून गेली टोटल. इथून जर क्रॉस करायला असेल तर एकदा तिचं पण डिस्टन्स कव्हर करणं लागायला आणि तिचं डिस्टन्स जी की स्टेशनरी आहे तिचं डिस्टन्स पण तिला कव्हर करणं लागायला. म्हणजे दोन्ही ट्रेनचं डिस्टन्स काय झालं? इथं ऍड झालं. मग दोन्ही ट्रेनचं डिस्टन्स जर ऍड झाला असेल तर आपल्याला आता काय सांगितलं की ही जी ट्रेन होती सर्वात पहिले 1250 मीटरची 1250 मीटरची जी ट्रेन होती ती काय विचारलं होतं तिच्यात जाते 2 मिनिटात 1 किलोमीटर जाते. किती? 2 मिनिट मध्ये ही 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर एवढं अंतर ती कव्हर करतो. पण ही ट्रेन आता 4 मिनिट लावणार. काय करणार? 4 मिनिट लावणार. कशासाठी? त्या दुसऱ्या ट्रेनला कव्हर करण्यासाठी. मग जर ही 2 मिनिटात 1000 जाऊ शकते तर 4 मिनिटात किती जाईल? 4 मिनिटात जसं एक 2ची दुप्पट झाली, 2ची दुप्पट झाली कशी 1ची दुप्पट होईल. किती? 2000 मीटर. 2000 मीटर 2ची दुप्पट 4 तर 1000ची दुप्पट 2000 म्हणजे 2000 मीटर जाईल. आता पहा टोटल डिस्टन्स 4 मिनिटात कव्हर करायला किती? 2000 डिस्टन्स कव्हर करायला म्हणजे एवढा अंतर 2000 मीटरचा अंतर. हे 2000 मीटरचं अंतर कव्हर करण्यासाठी गेलं 4 मिनिट लागतात. किती मिनिट लागतात? 4 मिनिट. पण डिस्टन्स मध्ये तुम्हाला एक गोष्ट अजून माहिती पाहिजे, तुमचं स्वतःचं डिस्टन्स 1250 आहे ना. या ठिकाणी स्वतःचं 1250 मीटर हे जर आपण मायनस केलं तर त्या दुसऱ्या ट्रेनचं त्या ठिकाणी आपल्याला कळलं जे काही असेल ते दुसऱ्या ट्रेनचं असेल. पण 1250 या ठिकाणी जर 2000 मधून मायनस केले तर 0.0005 त्या ठिकाणी किती दिले? 12 13 7 आणि 750 दिले 750. त्याची जर तुम्ही सबट्रॅक्शन केली तर 750 आन्सर येईल. पहिल्याने 750 येतं. काय केलं? थोडासा अवघड प्रश्न वाटला असेल, परत एकदा मला तुम्ही पाहू शकता. परत सांगतो पहा, ही ज्यावेळेस कव्हर करत डिस्टन्स त्याची स्वतःचा डिस्टन्स आणि इथे डिस्टन्स कव्हर करायला दोन्ही जाईल. आता हिचा स्पीड कितीचा आहे? हिचा स्पीड आहे 2 मिनिटात 1000 मीटर. 2 मिनिटात 1000. पण इथे लागेल 4 मिनिट लागेल. याचा अर्थ इथे जर 4 मिनिट लागत असेल तर दुसरं कोणाचं पण अंतर कव्हर करायचं कोणाचं? स्टेशनरी ट्रेनचं. हिचं डिस्टन्स आणि हिचं डिस्टन्स दोन्ही मिळून 2000 व्हायला. कारण 4 मिनिट लागायचे ना पूर्ण. 4 मिनिटात 2000 डिस्टन्स कव्हर करायचे म्हणजे 2000 डिस्टन्स दोन्हीचं. या दोन्हीचं जर 2000 डिस्टन्स आहे 2000 मीटर 2000 हे स्वतःच इथं 1250 होतं. पण जे राहिलं उरलेलं 750 ते असणार स्टेशनरी ट्रेनचं. स्टेशनरी ट्रेनचं. तर 1250 कशात दिलेले ऑप्शन तुम्हाला? 1250 ऑप्शन दिलेलं आहे ए मध्ये. काय दिलेले?
सॉरी ए मध्ये 1250 नाही, किती पाहिजे आपल्याला 750 सी मध्ये. ऑप्शन काय असणार सी हे असणार आन्सर. सी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा 10 नंबरचा प्रश्न बघा. परत एक चांगला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. 10 नंबरचा मॅन कव्हर्स द डिस्टन्स ऑफ 180 किलोमीटर. या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. व्हिडिओ पॉज करायचा आहे, विसरू नका. फक्त यायचं बसायचं व्हिडिओ बघायचा असं नाही. हे अगोदर सॉल्व्ह करा, नंतर व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा, नंतर आन्सर बघा. मॅन कव्हर्स द डिस्टन्स ऑफ 180 किलोमीटर बाय कार इन 3 आवर्स. 3 तासात. किती 180 किलोमीटर 180 किलोमीटर 3 तासात. 3 तासात 180 मग एका तासात किती? तर 3 3 सगळं 18 आणि 0 म्हणजे 60. म्हणजे त्या गाडीचा जे स्पीड आहे कारचा ते 60 किलोमीटर प्रति तास. 7 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. एवढ्या त्या गाडीचा स्पीड दिलेला आहे. हाऊ मच मोर टाइम विल इट टेक्स टू कव्हर अनदर 1250 किलोमीटर ऍट द सेम स्पीड. आणि या स्पीडनं 60च्या स्पीडनं 60च्या स्पीडनं त्याला टोटल 1250 किलोमीटर डिस्टन्स कव्हर जर करायचा असेल तर किती टाइम लागेल? टाइम करायचा. टाइम कसा काढणार? 60 0 0 कट होतील 6 आणि या ठिकाणी 125 दिलेले. तुम्ही जर बघितलं तर 620 जा म्हणजे 26 जा 26 जा किंवा 20 सकट किती होतात? 120 म्हणजे 620 जा किंवा 26 जा 120 जा म्हणजे 20 चा भाग पूर्ण जाईल आणि राहिले किती 5 आणि किती 6 म्हणजे एवढा टाइम त्याला त्या ठिकाणी लागणार. काय लागणार? 20 आवर टोटल आणि बाकीचे 0.8 म्हणजे 20.8 एवढा टाइम त्या ठिकाणी लागणार. 0.8 कुठं आलं? 5/6 जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर ते आन्सर येऊन जातं. पण या ठिकाणी आपल्याला ऑप्शन कशा पद्धतीने दिलेले आहे? अशाच पद्धतीने दिलेले आहे. पर्याय ऑप्शन दिलेला आहे बी. हे कसं केलं काय समजलं काय? 6 आणि या ठिकाणी 125 दिलेली आहे कारण कॅन्सल झाले. आता 125 चे आपण 120 जर म्हणलं तर 620 चा 120 होतात उरले किती 5 वर राहणार आणि 6 खाली राहणार. अशा पद्धतीने असाही तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिला होता. त्याच्यानंतर या 11 नंबरचा आता 10 प्रश्न झाले. वी हॅव कम्प्लीटेड आवर 10 क्वेश्चन्स. 10 प्रश्न कंप्लीट केले. आता तुम्ही काय करायचं? जेवढं काही तुम्हाला 10 पैकी बरोबर आले असतील तर तुम्ही अगोदर सांगा की 10 पैकी तुमचे किती बरोबर आहे. 20 पैकी किती आले ते तुम्हाला सांगायचं. पण 10 पैकी सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगा. नेमकं 10 पैकी पहिल्या तुमचे किती क्वेश्चन या ठिकाणी बरोबर आले. त्याच्यानंतर आपण 11 नंबरचा प्रश्न. अशा पद्धतीचे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. याची व्हॅल्यू तुम्हाला सांगायची. कशी सांगणार तुम्ही पहा. ज्या वेळेस पण तुम्हाला या ठिकाणी ब्रॅकेट दिलेले असतात त्यात तुम्ही सर्वात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करता. ब्रॅकेट कसं सॉल्व्ह करता? सर्वात पहिले ब्रॅकेट 1 दिलेले आहे, ब्रॅकेट 2 आणि ब्रॅकेट 3 आणि ब्रॅकेट 4 हे 4 ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेणार. पहा 5 4 जा 20 डिवाइडेड बाय 2 प्लस 8 2 जा 16 into 2 प्लस 5 2 जा 10 into 3 plus 2 5. आता ज्या ठिकाणी डिव्हिडेशन दिलेलं आहे म्हणजे भागाकार दिलेले आहे ते करून घ्या. नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करून घ्या. 2 2 जा 4 प्लस 2 2 जा 4 प्लस 2 5 जा 10 10 प्लस 4 14 प्लस 2 16 16 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन काय दिलेला आहे? 16 चा सी हे असणार आहे राईट आन्सर. अशा पद्धतीने आपण सोडवतो. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न सॉरी दुसरा नाही 12 नंबरचा लगेच पाहून घेऊ. नेक्स्ट टर्म फिफ्थ टर्म करायच्या समोरच्या इन द सिक्वेन्स. त्या सिक्वेन्स मध्ये त्याच्यात काहीतरी पॅटर्न असणार. तो पॅटर्न तुम्हाला चेक करायचा, ओळखायचा, फाइंड आउट करायचा. नंतर त्याच्या समोर कोणते 3 नंबर येतील ते तुम्हाला ओळखायचे. सर्वात दिलेले 4 नंतर दिलेले 9 नंतर दिलेले 16 नंतर 1 नंतर 2 आणि नंतर 3 असे 3 नंबर तुम्हाला सांगायचे. आता याच्यात काही दिसतं का? हे हो ठीक आहे असं पण म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? हे 4 जे दिलेले आहेत हे कशाचा स्क्वेअर आहे? कितीचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर हे 3 चा स्क्वेअर आहे, हे 4 चा स्क्वेअर आहे. मग या ठिकाणी मी 5 चा स्क्वेअर घेऊ शकतो, या ठिकाणी 6 चा स्क्वेअर घेऊ शकतो, या ठिकाणी 7 चा स्क्वेअर घेऊ शकतो. 5 चा स्क्वेअर किती असतो? 25. 6 चा स्क्वेअर 36 आणि 7 चा स्क्वेअर 49. अशा पद्धतीने करू शकतो किंवा तुम्ही डिफरन्स पण काढू शकता. हे काय दिलेले या ठिकाणी स्क्वेअर सगळे दिलेले स्क्वेअर नंबर होते त्यामुळे आपण ओळखू शकलो बरोबर. मग 25 36 49 25 36 49 ऑप्शन काय दिलेला आहे? सी हे असणार राईट आन्सर. एकदम सोपा क्वेश्चन होता. अशा प्रश्नाला तुम्ही 5
पाच तर नाही म्हणणार मी, पण 10 सेकंदाच्या आत या ठिकाणी असे प्रश्न सोडवायला पाहिजे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे, if a given fraction is multiplied by the same natural number in the numerator and denominator. एक फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन काय दिलेली असू शकते, मी घेतली या ठिकाणी 3/4, एक फ्रॅक्शन घेतली. या फ्रॅक्शन मध्ये एकाच नॅचरल नंबरनं कोणते वर आणि खाली न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये एकाच नंबरनं मल्टिप्लाय केलं तर त्या फ्रॅक्शन मध्ये काय चेंज येतो, काय फरक, काय बदल होतो ते तुम्हाला सांगायचं. ते कसं सांगणार तुम्ही, करून बघू आपण. काय करून पाहूया, 3 न मी 2 न मल्टिप्लाय करतो, खाली पण 2 न मल्टिप्लाय करतो. 5 3 ला 6 आणि या ठिकाणी 4 2 ला 8. परत जर मी याला भागला तर 2 3 ला 6 आणि 2 4 ला 8, परत 3 आणि 2 आहे आणि ते म्हणजे आपण करतो. म्हणजे याचा अर्थ जर एकाच नंबरला कोणत्याही फ्रॅक्शनला मल्टिप्लाय जर केलं तर त्याच्यात कुठलाही चेंज आपल्याला बघायला मिळत नाही. ती जो फ्रॅक्शन होती, ती जी फ्रॅक्शन होती सेम राहते, ऍज इट इज राहते, त्याच्यात चेंज होत नाही, ती बदलत नाही. कशामुळे बदलत नाही, कारण ती बदलत जरी असेल तर दोन खाली पण तेवढे पार्ट. आता फ्रॅक्शनचा फ्रॅक्शन म्हणजे काय असतं, पार्ट 4 पैकी 3 पार्ट, 4 टोटल पार्ट 4 आणि त्यापैकी किती पार्ट सिलेक्ट केले आपण, 3 पार्ट. मग या ठिकाणी कसं 4 पैकी 3, तसंच 8 पैकी 6, तुम्ही 16 पैकी 12 असं जरी म्हणलं, 16 पैकी 12 असं जरी म्हणलं तरी तेच फ्रॅक्शन असतात, फ्रॅक्शन चेंज होणार नाही. म्हणजे याच्यात आपण म्हणू शकतो ऑप्शन काय राहील, ए काय दिलेलं आहे, हे दिलेलं रिमेन द सेम ऍज द ओरिजिनल. बरोबर, पहिला लक्षात घे, रिमेन द सेम ऍज द बिफोर, म्हणजे जी सुरुवातीला होतं ओरिजिनल जी होती त्याच्यासारखं ते राहणार. इट ऑलवेज स्मॉलर दॅन ओरिजिनल, स्मॉलर तर होणार नाही. त्याच्यानंतर इट ऑलवेज ग्रेटर, ग्रेटर पण होणार नाही. मे बी ग्रेटर और स्मॉलर, आता होणार तर नाहीच ना, ग्रेटर नाही स्मॉलर पण नाही, चेंज होणारच नाही. काय असणार फर्स्ट आन्सर, फर्स्ट. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला एकदम लक्षातच ठेवावा लागतो की असं याचं उत्तर राईट म्हणून. त्याच्यानंतर पहा काय दिलेलं आहे पुढचं, प्रॉफिट अँड लॉसचा क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. 14 नंबरचा, पर्सन बॉट स्कूटर. बॉट स्कूटर म्हणजे काय, त्याने विकत घेतलं, खरेदी केलं काय, एक स्कूटर. किती रुपयाला, हाऊ 47,000, 47,000 त्याने काय केलं, खरेदी केलं, स्पेंड केले, म्हणजे त्याच्यावर खर्च केले 3,000 खर्च केले. टोटल त्याच्या खिशातून गेले किती, 0,0,0,0,5 1 2 3 4 50,000. किती, 50,000 त्याने टोटल या ठिकाणी त्याच्या खिशातून गेले. आता त्याने ते केलं काय, त्याने ही सोड, त्याने किती रुपयाला सोड केलं, ते 20 रुपये. ही सोल्ड स्कूटर फॉर 52,000. आता जर का त्याने 50,000 खरेदी केलं आणि सोल्ड केलं 52,000, 52,000 विकले, किती होतं 50,000. तर फायदा किती झाला, 2,000, म्हणजे 2,000 रुपये प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजेच काय, फायदा, नफा. प्रॉफिट झालं 2,000, ऑप्शन काय असणार, लॉस करण्यात आला प्रॉफिट. हे ऑप्शन राहणार करेक्ट आन्सर. काय असणार, करेक्ट आन्सर असणार ए. हे असणार आपलं याचं बरोबर आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, पाहून एरियाचा क्वेश्चन दिलेला आहे. हाऊ मेनी रेक्टँग्युलर टाइल्स ऑफ साइज 10 सेंटीमीटर इन 12 सेंटीमीटर आर नीडेड टू टाइल अ हॉल मेजरिंग 12 मीटर इंटू 10 मीटर. एक हॉल दिलेला आहे, मराठी सांगायचं म्हणजे काय, हाऊ मेनी रेक्टँग्युलर टाइल्स, अशा किती आयताकार टाइल्स या ठिकाणी लागतील, आयताकार ऑफ साइज, याची साइज काय असली पाहिजे, फरशाची साइज 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर असली पाहिजे. आर नीडेड टू टाइल हॉल, कोणत्या हॉलमध्ये टाकायचे आपल्याला, ज्याची साईज आहे 12 मीटर आणि 10 मीटर. सर्वात पहिले असा एक मोठा हॉल आहे ज्याची साईज आहे 12 मीटर आणि 10 मीटर, 12 मीटर आणि 10 मीटर. आणि याच्यात आपल्याला छोट्या छोट्या स्टाईल या ठिकाणी अशा बसवतात. आणि या छोट्या छोट्या साईज, या ज्या स्टाईल आहे याची स्टाईल, या टाईलची स्टाईल नाही, टाईल, या टाईलचे जे मेजर आहे त्याचं ते अंतर आहे, ते टाईल किती आहे, अशा पद्धतीची 12 का 20, 12 मीटर सेंटीमीटर मध्ये किती होते, 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर. आता याच्या ज्यावेळेस आपल्याला एरिया काढायचा असतो किंवा टाईम किती लागतील अशा पद्धतीने आपण विचारलं, त्यासाठी आपण एरिया माहिती पाहिजे आपल्याला. तिथल्या एरिया, एरिया डिवायडेड बाय एरिया असं केल्यानंतर आपल्याला असं येतं. या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी 12 मीटर मध्ये 10 मीटर मध्ये आणि 10 मीटर सेंटीमीटर मध्ये येतं
आणि हे सुद्धा सेंटीमीटर मध्ये आहे. मग याला आपल्याला काय करावं लागेल, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. याला सेंटीमीटर मध्ये किती होतील, याला फक्त काय करणार, 100 पण देत आहे म्हणजे झाले सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. आणि याला पण काय करणार, 2 झिरो दिले तरी पण होणार सेंटीमीटर, 2 झिरो या ठिकाणी वाढवावं लागतील सेंटीमीटर करण्यासाठी. मग याला आता आपण म्हणू शकतो हे 1200 इंटू 1000 म्हणजे 1000 अपॉन 10 इंटू 8. या मोठ्या फळीच्या एरियानं त्या छोट्या फळशी म्हणजे टाईलच्या एरियानं आपण डिवाइड करतात. हे 0 0 कटले, या ठिकाणी 1 0 तर गेला. या ठिकाणी 4 तुझा 8 आणि 4 3 या ठिकाणी 4 3 12 आणि 0 6 0 आणि 15 15 30 आणि 15 1 15 1 2 आणि 3 15,000 टाईम या ठिकाणी आपल्याला लागणार. 15,000 टाईम म्हणजे स्पर्शा आपल्याला कधी लागतील. ऑप्शन काय दिलेला आहे, बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर काय दिलेला आहे क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं आहे तुम्हाला, व्हॉट इज द मेजर ऑफ अ स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलचा अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो, तर स्ट्रेट अँगल असतो 180 डिग्रीचा. किती डिग्रीचा, 180 डिग्री. मग या ठिकाणी 180 डिग्री दिलेले तुम्हाला ऑप्शन बी हे असणार याचा करेक्ट आन्सर. याच्यात जास्त काही विचार करण्याची गरज नव्हती. तर तुम्हाला एवढं माहिती पाहिजे स्ट्रेट अँगल कितीचा असतो, 180 डिग्रीचा असतो. तर 180 डिग्री हेच काय असणार याचा करेक्ट आन्सर असणार. त्याच्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. अ पर्सन बॉट अ हाऊस फॉर ₹3,75,000 and spent ₹1,25,000 on its renovation. He sold it for ₹6,00,000. What is the profit in this transaction? त्याच्या प्रॉफिट अँड लॉसचा प्रत्येक क्वेश्चन आहे. सर्वात पहिले अ पर्सन बॉट अ हाऊस फॉर म्हणजे बॉट अ हाऊस म्हणजे काय, त्याने एक घर खरेदी केलं. किती रुपयाला, 3,75,000. 3,75,000 रुपीज एवढं त्याने खरेदी केलं. नंतर ही स्पेंड 1,25,000. 1,25,000 ही स्पेंड ऑन दॅट हाऊस फॉर रिनोव्हेशन म्हणजे ते कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा मग त्याच्यात काहीतरी सामान भरण्यासाठी, त्याला कलरिंग करण्यासाठी, त्याला नवीन बनवण्यासाठी, रिनोव्हेशन करण्यासाठी त्याचं काय केलं, 1,25,000 रुपये एवढं खर्च त्याला परत लागला. आणि त्याला ते 6 लाखाची काय लाभ कुठं त्याच्या खिशातून गेले किती तेवढं बघू आपण. रोज 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 0 या ठिकाणी 7,8,9,0,1 3 4 आणि 5 लाख रुपये. त्याला ते घर किती रुपयाला पडलं म्हणजे त्या घराची किंमत त्याला मोजावं लागली 5 लाख. आणि त्यानं विकलं कितीला, ही सोल्ड फॉर 6 लाख. किती लाख, 6 लाख. या ठिकाणी त्याला 1 लाखचा काय झाला, 1 लाख 1 लाखचा काय झाला, 1 लाख प्रॉफिट. तर या ठिकाणी प्रॉफिट दिलेले तुम्हाला 1 लाख कशात दिलेले, 1 लाख बी मध्ये. ऑप्शन बी हे असणार आहे. तर काय सर एकदम बेरीज करायची होती, ऍडिशन करायची होती आणि सरळ सांगायचं होतं प्रॉफिट किती होतं. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन त्याचा गुणाकार. 3.5 म्हणजे and into 3.5 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. कसं करणार तुम्ही, 2 3 6 + 1 7/2 into 7/2 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं 7 7 49 2 2 4. आता याला जर आपण डिवाइड केलं तर डिवाइड करून बघा कशा पद्धतीने करणार. डिवाइड त्या सर्वात पहिले तर 4 1 आता बघा डिवाइड कसं करणार आपण. 4 1 4 कटले. आता इथे भाग जाईल 9 खाली येते आणि 4 2 8 राहिला किती 1. आता 1 राहिला त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पॉईंट काय देणार, 1 वर घेणार. 1 पासून काय झाला रिमेनिंग राहील, 1 रिमेनिंग आहे. 1 वर घेणार आणि डिवाइड किती करणार त्याचा 4 म्हणजे हे येणार याचा आन्सर 4 and 4 into 1/4 हे असणार याचं आन्सर. ऑप्शन दिलेलं तुम्हाला डी हे असणार याचा करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन दिलेले आहे, 2 क्वेश्चन दिलेले जे की एक चार्ट वर आहे, बार चार्ट वर आणि ग्राफ वर. एक लाईन ग्राफ दिलेला आहे आणि एक बार ग्राफ दिलेला आहे. 2 ग्राफ दिलेले, ग्राफ वर तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी दिले जातात. या ठिकाणी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते आपण या ठिकाणी पाहू. दोन्ही पण ग्राफ आपण बघू. म्हणजे दोन्ही कोणता जरी ग्राफ तुम्हाला ठिकाणी विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर सांगू शकता. बार दिलेल्या बार म्हणजे ग्राफ मध्ये द एक्सपेन्सेस ऑफ अ फॅमिली ऑन अ व्हेरियस आयटम आर शोन. म्हणजे एक्सपेन्सेस म्हणजे काय, त्याचे खर्च, त्याचा खर्च एका फॅमिलीचा खर्च दिलेला आहे कोणत्या गोष्टीवर होतो. व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर ऑफ द फॅमिली. टोटल एक्सपेंडिचर करायचं म्हणजे टोटल त्याचा खर्च काढायचा. ग्राफ कशा पद्धतीने दिलेला आहे, अशा पद्धतीने ग्राफ दिलेले आहे. त्याच्यात तुम्हाला विचारलेले 0 500 1000
1500, 2000, 2500 अशा पद्धतीने एक्स ग्राफ दिले, एक्स ऍक्सिस दिलेला आहे आणि या ठिकाणी वाय ऍक्सिस दिलेला आहे. एक्सपेंडिचर कशावर द्यायचं बघा, त्याचं एक्सपेंडिचर फेअरवर म्हणजे झाडं, त्याच्यानंतर फूडवर म्हणजे अन्न, त्याच्यानंतर दिलेले क्लोथ म्हणजे कपडे, त्याच्यानंतर दिलेले जर्नीवर म्हणजे प्रवास, त्याच्यानंतर दिलेले आधार खर्च, आधार जे काही एक्सपेंडिचर असेल त्याचं ते. या ठिकाणी सर्वात पहिले पहा फेअर दिलेले 1500, फेअर दिलेले 1500, त्याच्यानंतर फूड दिलेलं आहे 2500, क्लोथचा खर्च आहे 1000, क्लोथचा खर्च 1000, त्याच्यानंतर जर्नीचा 500 आणि अदर दिलेले 2000. एवढा एक्सपेंडिचर त्याचं आहे. मग याचे सरळ तुम्ही ऍडिशन जरी केली तर तुम्हाला या ठिकाणी त्याचा किती टोटल एक्सपेंडिचर खर्च म्हणजे एक्सपेंडिचर झालं त्या फॅमिलीसाठी तुम्ही सांगू शकता. तसं फूडवर किती पहा 1500 म्हणजे एकावर पण 500 रुपये खर्च झाला जर्नीवर, 1000 रुपये, 1000 रुपये क्लॉथवर, 1500 फेअरवर, 2000 झाले ऑर्डरवर आणि 2500 फूडवर. या सर्वांची जरी ऍडिशन केली तर आपल्याला भेटून जाईल. आता 500 किंवा हे 1000 प्लस 2000 झाले 3000, 3000 प्लस हे 1500 आणि हे 500 झाले 2000, हे 2000, हे 2, 3, 4 आणि 5, 6, 7, 7500 याची ऍडिशन केल्यानंतर ही 7500, 7500 कशात दिलेले 7500 हे दिलेले सी मध्ये, कशात दिलेले ऑप्शन सी हे असणार आपल्या याचा करेक्ट आन्सर. समजा असं फक्त बेरीज होती, याच्यात जास्त काहीच विचार करायचा नव्हता. डायरेक्ट तुम्हाला डाटा दिला जातात, डाटा तुम्हाला कलेक्ट करायचा, त्याची ऍडिशन करायची. नेक्स्ट जो ग्राफ दिलेला आहे तो पहा काय दिलेला आहे, लाईन ग्राफ. The line graph given below shows the profit increase, in crore, in crore. Crore मध्ये दिलेले of a company from 2015 to 2020. What is the total profit earned in 2016 and 2018 combined? 2016 आणि 18 मध्ये, 16 आणि 18 मध्ये त्या कंपनीला किती प्रॉफिट झालं ते तुम्हाला सांगायचं, ते सुद्धा करोड मध्ये. करोड मध्ये सांगायचं या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे एक ग्राफ. ग्राफ कशा पद्धतीने दिलेला आहे, ग्राफ हा जो दिलेला आहे लाईन ग्राफ दिलेला आहे. जसा सुरुवातीला तुम्हाला ग्राफ दिला होता तो आता एक बार ग्राफ होता, सोपा ग्राफ होता. त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली कोणता पण डाटा दिलेला कलेक्ट करण्यासाठी जास्त काय हात जात नाही. पण या ठिकाणी तुम्हाला जी तुम्हाला व्हॅल्यू काढायची असते ती एकदम काळजीपूर्वक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघावं लागतं कोणत्या ठिकाणी, त्या ठिकाणी ग्राफ लाईन त्या ठिकाणी दिलेली आहे, पॉईंट कुठे दिलेला आहे. पॉईंट कुठे दिलेला आहे तर त्यासाठी आपण काय करू, या ठिकाणी ग्राफ काढून घेऊ. अशा पद्धतीचा एक ग्राफ दिलेला आहे, त्याच्या सांगितलेलं 0 या ठिकाणी दिलेले 2000 आणि दिलेले इयर, जेवढे काही इयर असतील जेवढे काही वर्ष त्या ठिकाणी असतील ते दिलेले 2015. त्याच्यानंतर दिलेले 2016, 2017, 2018, 19 आणि 2020. अशा पद्धतीचा नेक्स्ट ऍक्सिस दिलेला आहे कशाशी, इयर म्हणजे टाइम. आणि या साईडला काय दिलेले प्रॉफिट इन करोड, प्रॉफिट इन करोड मध्ये प्रॉफिट किती दिलेलं आहे बघा, या ठिकाणी 0, 40, 50, 60, 70 आणि 80 हा दिलेला आहे वाय ऍक्सिस. अशा पद्धतीचा एक ग्राफ दिलेला आहे. सर्वात पहिले सांगितलं होतं की 2015 मध्ये 40 किती आहे, 40 दिलेले आहे. त्याच्यानंतर 16 मध्ये दिलेले आहे, 16 मध्ये दिलेले तुम्हाला पहा 50च्या आणि 60च्या मधात म्हणजे ते असणार 55, किती असणार 55 असणार. त्याच्यानंतर 17 मध्ये दिलेले 50, 17 मध्ये दिलेले 50 करोड, 18 मध्ये दिलेले 65 करोड, 18 मध्ये 65 करोड, 19 मध्ये दिलेले 70 करोड, 19 मध्ये दिलेले 70 करोड आणि 20 मध्ये किती दिलेले, 20 मध्ये दिलेले तुम्हाला 60 करोड, 20 मध्ये 60 करोड. आणि याला जर आपण डायरेक्ट करून घेतलं अशा पद्धतीचा एक लाईन ग्राफ आपल्याला या ठिकाणी मिळणार. आता या लाईन ग्राफ मध्ये आपल्याला विचारलं काय होतं
व्हॉट इज द टोटल प्रॉफिट अर्न इन 2016 अँड 2018? 2016 आणि 2018 मध्ये त्याचा प्रॉफिट किती? 2018 मध्ये किती? या ठिकाणी 2018 दिलेले आणि 2016 मध्ये या ठिकाणी 55 करोड, या ठिकाणी येतो 65 करोड. 65 करोड या दोन्हीची जर ऍडिशन केली 55 प्लस 65 तर तुम्हाला मिळणार 120 करोड. 120 crore profit earned by company in year 2016 and 2018 combined. दोन्ही मिळून किती झालं? 120 करोड. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे सी. या आपल्याला करेक्ट आन्सर. हे झाले आपले आजचे टोटल 20 क्वेश्चन. क्वेश्चन कसे वाटले? त्या ठिकाणी तुमचे या ठिकाणी 20 पैकी किती प्रश्न, किती क्वेश्चन बरोबर आले ते नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.